नवी मुंबईमध्ये नाकावरती जे कामगार उभे आहेत हे पुन्हा तेच ज्यांना प्रवासी कामगार म्हणून हिणवलं गेलं लॉकडाऊनमध्ये तेच आहेत आणि अनेक राज्यातून महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातून आलेले हे कामगार ज्याच्यात स्त्रिया आणि पुरुषही आहेत त्या सगळ्यांची जी अवस्था आहे ते लक्षात घेऊन प्रभात चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डॉक्टर थोरात डॉक्टर वंदनाताई या सगळ्यांनी मिळून जे काम सुरू केलं आहे ते अत्यंत वाखाणण्यासारखं आहे। याचं कारण असं की एकूण हे जे मेहनतकश मेहनती श्रमिक आहेत ते सर्वाधिक अंत्योदयाची योजना ज्यांना लागू हवीत असे गरीब आहेत, पण ते आपल्या श्रमाने धनिक आहेत आणि त्यांचं शोषण होतं, त्यांना व्यवस्थित रोजगार ही व्यवस्था देत नाही म्हणून ते असे आपली थोडीफार शेती सोडून किंवा भूमी नसल्यामुळे कुठे बंगालच्या उत्तर दिनाजपूरवरून मालदावरून बिहारवरून कुठून येतात आणि अगदी महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्राच्या गाजलेल्या जिल्ह्यांमधून सुद्धा येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ते जे धूळ खात काम करतात। आज क्लायमेट चेंजच्या चर्चा खूप होतात, परंतु हीट आणि ह्युमिडिटी म्हणजे तापमान आणि आर्द्रता या दोन्हीमुळे मजुरांचे मृत्यू सगळ्यात जास्त होत आहेत। जो खुले में काम करते हैं वो अधिक मौत भुगत रहे हैं आजकल, तापमान बढ़ने के कारण और आर्द्रता उसमें पानी भी होने के कारण। अशांना डोळ्यामध्ये एक नवी नजर देण्याचं काम डॉक्टर थोरात आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेलं आहे। ते ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत, परंतु आता त्यांनी अधिक व्यापक करून या सगळ्यांना एकूण रोजगार ते करतातच आहेत, श्रमिक आहेत, तर मग ई श्रम या पोर्टलची आत्ता सुरुवात झालेली आहे। दुर्दैव असं आहे की 2008मध्ये हा कायदा ड्राफ्टिंग करण्यासाठी आम्हीच बसत होतो। ऑस्कर फर्नांडिस मंत्री होते जे आता वारलेही, आणि 2008 ते 2021पर्यंत नुसतं रजिस्ट्रेशन या कायद्याखाली सुरू केलं नाही सरकारने, आता ते सुरू केलं आहे। तर आता याचा फायदा, इसका लाभ सभी श्रमिकों ने लेना बहुत ज़रूरी है और वो ऑनलाइन है। आप तो ऑफलाइन काम करते हैं, आपको हम सलाम करते हैं, लेकिन ऑनलाइन रजिस्ट्रेशन करने में प्रभात ट्रस्ट अगर आपकी मदत कर रही है तर तेही फार आवश्यक आहे। आमच्याही पूनमताई इथे आहेत, आमचे श्रमिक जनता संघ म्हणून युनियन आहे, आम्हीही हजारोंच्या संख्येने अगदी घरेलू कामगार मोलकरणी जे आहेत त्यांचं रजिस्ट्रेशन असो की बांधकाम कामगारांचं असो की टेलर कार्पेंटर सुतार असे कारागीर असो, सर्वांना याच्यामध्ये स्थान आहे। हे असंघटित म्हणतो आपण, लेकिन संगठित होना ज़रूरी होता है। तेव्हा संगठन प्रभात ट्रस्टच्या तर्फे कार्यामुळे पण एक प्रकारे होत आहे, ही कौतुकास्पद गोष्ट आहे। आमच्या साऱ्या सदिच्छा आणि अनेक सुस्थापित या विस्थापितांना मदत करतायत, ही एक विशेष समाजाला जोडण्याची बाब आहे, तेव्हा त्याचंही आम्ही स्वागत करतो। आणि सोलारवरती ही मोबाईल व्हॅन चालवून याच्यामध्ये डोळ्यांचा दवाखाना इतका नाजूक कामाचा हा सुद्धा चालवणं हेही एक विशेष आहे। तेव्हा एकूणच पर्याय देण्यामध्ये प्रभात ट्रस्टचं जे योगदान आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे आणि याला सर्वांनी साथ द्यावी। एक चष्मा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी भेट देण्याचं त्यांनी जे कार्य सुरू केलं आहे त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशीच आमची अपेक्षा।
अतिशय आम्हाला आनंद होतो. आणि डेंटिस्ट आहे ते सुद्धा आपल्याकडे कॅम्प घेतात, त्यांनी प्रेरणा घेऊन आता एक असं फिरतं दाताचं व्हॅन बनवायचं त्यांचं काम सुरू झालेलं आहे. डॉक्टर गोडके सर इथे आहे, त्यांचे आमच्या असोसिएशनचे आहे. त्यानंतर ह्या सगळ्या कामाबद्दल माझे सल्लागार आहे. ह्या सगळ्याच्या मागून प्रशांत तू कर, आम्ही तुझ्या बरोबर आहोत आणि आमची टीम काम करते. मी एकटं प्रशांतवर काम करतो हे दिसतं फक्त, पण हे सगळ्यांच्याकडे जात असलं पुढे. ही सगळ्या लोकांच्या भावना आहे. मॅडम नाही माहिती की मॅडमने 2 तास आधी म्हणजे काल सकाळी 10 वाजता कन्फर्म केलं की आम्ही येणार आहे. वाटलं की आमचं कोणतरी कार्यक्रम डॉक्टर असलं त्या समाज नामच आदर असणारं कोणतरी येते. आणि आता जो विषय आहे श्रम कार्डाचा मॅडम, तर डिजिटलायझेशन झालेलं आहे. लसीकरणामध्ये पण प्रभातमध्ये ते काम केलं, तसंच हे ई श्रम कार्डाला डिजिटल करायचं आहे. लसीकरणाचं प्रमाणपत्र लागतं. जर कामाला मध्ये जायचं असेल तर मग तिथे ते विचारतात तुझं झाले का. आपल्याला माणूस ही माहिती सांगेल की सर मला 10 वर्षाचा डायबिटीज आहे. त्याचा खूप आम्हाला आनंद आहे. आणि तुमच्याकडनं जे मौलिक शब्द आहेत ते आम्हाला ऐकायचे. सगळे जन सहयोगी आपल्यामध्ये डॉक्टर, साहित्यिक कोण नाही आहे, वकील, साहित्यिका आणि सर्वच. माझ्याबरोबर आज पूनम कनोजिया पण आलेल्या आहेत. त्या आमच्या घर बचाव घर बनाव आंदोलन आणि श्रमिक जनता संघ या दोन्ही संघटनांच्या मुंबईवर काम करणाऱ्या सतत फिरणाऱ्या कार्यकर्ते आहेत. कालच रात्री 2 वाजता आम्ही परतो बस्त्यातल्या आमच्या सभा करून आणि आज सकाळी इथे येण्याचा मोठा योग आला. मी खरोखर आपल्यालाच फार फार धन्यवाद देते या आपल्या सुंदर आणि समृद्ध अशा कार्यविस्ताराशी आम्हालाही आपण जोडून घेतलं. आणि खरोखर आज जी स्थिती आहे त्या देशाच्या परिस्थितीबद्दल काय बोलू. सर्वजण विचारतात नाव तुमची तब्येत कशी आहे, ठीक आहे ना, नाव देश आजारी पडला आहे त्यांच्याकडे बघा, आमचं काय विचारतात. मित्रांनो, आपण सर्व या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ज्या समुदायापर्यंत पोहोचण्याचं काम करत आहात, डॉक्टर थोरातांच्या, महाडिक सरांच्या आणि सर्वांच्याच नेतृत्वाखाली, त्याबद्दल खरोखर आपलेच आभार मानले पाहिजेत. आपल्याला अत्यंत मनपूर्वक धन्यवाद मी देते. त्यांच्याबरोबर आपण विनस बसलाही जोडून घेतला आहे. खामकर सर आणि त्यांच्या साथींना सुद्धा जिंदाबाद करते. हा जो समुदाय आहे श्रमिकांचा, याच्याबद्दल काय बोलावं थोडंच आहे. त्याचं कारण असं की आत्ता हे जे ई श्रम तुम्ही करताय, हे पोर्टल, या पोर्टलच्या जन्माची गाथा मी तुम्हाला सांगते. 2008 मध्ये ऑस्कर फर्नांडिस हे श्रममंत्री होते केंद्रीय, आणि अत्यंत वेगळाच माणूस होता. जॉर्ज फर्नांडिसचे भाऊ होते, ते स्वतंत्र दोघे काम करत होते, परंतु ते श्रममंत्री होते. आणि असे होते की आम्हाला दिल्लीत कुठल्या तरी आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही प्लॅनिंग कमिशन वरती गेलो होतो वॉटर डेला. आम्हाला अटक केली गेली, काही कारण नव्हतं. पण तरी त्यावेळेला हे केंद्रीय मंत्री तिथे पोलीस कस्टडीमध्ये धावत आले. कशी काय तुम्हाला अटक झाली, हे चुकलं, आमच्या सरकारची चूक आहे वगैरे सांगायला. असे ते अत्यंत विनम्र तर होतेच. परंतु ते श्रममंत्री असताना हा 2008चा असंघटित श्रमिकांसाठीचा कायदा निर्माण झाला आणि त्यामध्ये ड्राफ्टिंग मधल्या टीममध्ये आम्हीच मुख्य होतो. त्यावेळेला 2 महिने दिवस आणि रात्र आम्ही जंतर मंतरवर 165 संघटनांचे प्रतिनिधी होतो, ज्यामध्ये त्यावेळेला हॉकर्स ऍक्टची सुद्धा सुरुवात झाली. भूमी अधिग्रहण कायदा बदलला, त्याची सुरुवात झाली. त्यावेळेचं सरकार संवादशील होतं, हे नोंद करायलाच पाहिजे. तर त्यामुळे सगळ्या संघटना समोर आल्या की तुम्ही कुठले आंदोलनजीवी आणि तुम्ही कुठले परजीवी वगैरे पुन्हा म्हणता, ते संवेदनेने आम्हाला कुठेतरी सहभागी करून घेत होते. त्यामुळे या सगळ्या कायद्यांच्या ड्राफ्टिंगमध्ये, मसुदा बनवण्यामध्ये आम्ही दिवस रात्र खपलेलो आहोत. त्यापैकी हा एक कायदा 2008चा. आणि आज आपण पाहतोच आहोत की 2008 मध्ये बनलेल्या कायद्याचं पोर्टल हे 2021 मध्ये बनलं. म्हणजे शासनकर्त्यांना खरोखर अशा अत्यंत गरजू, अंग मेहनती अशा श्रमिकांबद्दल किती कणव आहे आणि असते, याचं हे उत्तम उदाहरण आहे.
आपल्याला सांगते की यांना आपण प्रवासी मजदूर म्हणतो, पण हे काही फक्त बिहार बंगाल मधूनच आलेले नाहीये. आता आम्ही भेटलो ज्या बायकांना, डॉक्टर होत्याच, त्या अनेक जणी या सांगली साताऱ्याकडून पश्चिम महाराष्ट्रातून येतात. कोणी पूरग्रस्त होऊन येतात, कोणी पारधी म्हणून त्यांना चोर चोर म्हणून हाकलून दिलं जातात, त्या झाली नाही तर ते जिवंत राहतात आणि ते पोचतात. अशा घरेलू कामगार बनवून येतात. बांधकाम मजूर तर अधिकांश मुंबईच्या बाहेरचेच असतात. ते नंतर मुंबईत स्थानिक होतात, त्यावेळेला ते अतिक्रमणदार बनतात. म्हणजे किती विक्षिप्त ही व्यवस्था आहे आणि किती वैषम्य वाटावं या सगळ्या विषमतेबद्दल हे आपल्या लक्षात येईल. आज आपण पाहतो की लॉकडाऊन झाल्यानंतर जे आपल्याला स्क्रीनवर चालताना दिसले ते कोण होते आणि त्यांचं या देशामध्ये स्थान काय आणि योगदान काय, या दोन्हीची जर आपण तुलना केली तर आमची जी घोषणा आहे ती घोषणा त्याच्यातूनच म्हटली. गरीबों का श्रम कितना, हक कितना, हिसाब करो हिसाब दो. हिसाबच क्या नहीं है तो हिसाब देंगे कैसे? और हिसाब अगर करना है तो उनकी मेहनत को आपने भी एक पूंजी मानना चाहिए. पूंजी शब्द मुझे पसंद नहीं है, लेकिन केवल पैसे की पूंजी से हर चीज होती है. ये जो भ्रम होता है, सॉरी मुझे हिंदी चैनल जास्त चालतो जरा स्विच करते, स्विच ऑफ होता का मला हे म्हणून. तर या प्रकारे जे खरोखर श्रमाने धनिक आहेत, ज्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या कुशलता आहेत, यांना अशा प्रकारे भटकंती का करावी लागते? याला जर आपण स्थलांतर म्हणतो आणि त्याच्यासाठी 1979 ला कुठेतरी कायदा बनतो, आंतरराज्य स्थलांतरित मजूर कायदा. कारण जो कामाला बोलवतो तो ठेकेदारामार्फत बोलवतो. त्या ठेकेदाराने त्याचा येण्या जाण्याचा खर्च करायचा असतो, नाहीतर प्रिन्सिपल एम्प्लॉयरने करायचा असतो, परंतु तेही करत नाही. आणि म्हणून लॉकडाऊन मध्ये 1700 किलोमीटर ते 2000 किलोमीटर त्यांना चालावं लागतं. हे चित्र ज्या वेळेला आम्हाला दिसलं लॉकडाऊनच्या सुरुवातीला, पहिला महिना तर आमच्या आदिवासींना गुजरातमधून, यामधून, तिथून अमरावतीमधून परत बोलवण्यात गेला. म्हणजे फोन करून आणि तिथला शेतकरी म्हणायचा, आप ये चलना नहीं चालू करेंगे तो मैं कुएं में जहर डालने वाला हूँ. ये यही मर जाएंगे 40 लोग, ज्याच्यामध्ये छोटी छोटी पोरं बाळ आहेत. हे खेडा जिल्ह्यातल्या एका समुदायाचे जे जाती हितवादी संघटना बनवतात, नगर पार्टी बनवतात, पण ह्या सगळ्यांना सोडवून आणता आणि त्यांच्याकडून ड्रायव्हरनी पैसे लुटता 1 महिना आमचा गेला. आणि दुसरा महिना त्या लॉकडाऊनच्या पहिल्या फेजमध्ये ज्या वेळेला आम्ही रस्त्यावरती हे सगळे यायला लागले पाहिलं, तेव्हा आम्ही तिथेच उपोषण सुरू केलं. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर, कारण आजकाल आमचं मध्य प्रदेशमध्ये अनेक वर्षांपासून 36 वर्ष झाली नर्मदा आंदोलनाला, तर तेही काम वाढलंय. आणि आमचा श्रमिक जनता संघाचं काम आहे टेक्सटाईल मिल्समध्ये हजारो श्रमिकांचं सदस्यता होऊन असं. त्यावेळेला आम्हाला असं दिसलं नीलम गोऱ्हेताईंनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि मग आम्ही शेवटी सरकारशी जोडून घेतलं, महाराष्ट्र सरकारशी. कारण ती स्थिती इतकी भयंकर होती की मुंबईपासून चालत तिथे सेंधवा बॉर्डरवरती येत होते. त्यावेळेला त्यांचं करायचं काय? आम्ही मग पोलिसांना उभंच केलं उपोषणाच्या ठिकाणी आणि त्या हायवेवरचं चालत थांबवलं आणि मग ट्रकमध्ये बसवलं. मग नंतर एसटी महामंडळाने खूप चांगलं काम केलं. त्याच दिवशी रात्री, ज्या दिवशी उपोषण सुरू आणि धुळे कलेक्टरकडे आलो, रात्री एसटी सुरू झाल्या आणि मग रेल्वे आणि हजारो आणि म्हणून आज ही मालद्याची माणसं, ही उत्तर दिनाजपूरची माणसं, ही दक्षिण दिनाजपूरची माणसं, बंगालमध्ये आमचं संघटनांचं नेटवर्क आहे मोठं. आणि आत्ताही तिथे सगळीकडे चाय बागांबद्दलचं आमचं संघटन आहे, जाऊन आली. आणि मालदा तर गंगा बागोन आणि या सगळ्यांनी त्रस्त एरिया, इथे रात्री बेरात्री मीटिंग्स घेतलेल्या आहेत. तर या सगळ्याकडून ही माणसं अशी इथे येत आहेत, अगदी उत्तर प्रदेशच्या बहराईच पासून ते फैजाबाद, अयोध्येच्या काठावरच्या जिल्ह्यापासून. आणि हे सगळं का होत आहे की रोजगाराचं जे एक विचित्र चित्र आपल्या डोळ्यासमोर आज देशामध्ये उभं आहे, त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. हे आपण आपल्याला सांगायला नको की रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि रोजगार मूलक अर्थव्यवस्था उभी राहिली पाहिजे.
ज्याचा उल्लेख अगदी आर्टिकल 41-43 पासून घटनेच्या एकेका अनुच्छेदामध्ये आहे, परंतु त्याला आपले शासन करते हे अजिबात प्राथमिकता नाही. आता गांधी जयंती झाली, सगळ्यांनी पुतळ्याला हार घातले असतील, तेही सुताचे नाही फुलांचे, परंतु त्या दिवशी तरी निदान हा विचार सुचायला हवा आणि तो प्रतिबिंबित व्हायला हवा आपल्या ध्येय धोरणांमध्ये, असं अजिबात होत नाही. आणि त्यामुळे ही अर्थव्यवस्था ही रोजगार संपवणारी अर्थव्यवस्था, जॉबलेस ग्रोथ म्हणून एकूण ग्रोथ विदाउट जस्टिस अशा प्रकारचाच सिद्धांत राबवणारी अर्थव्यवस्था जर पुढे जात आहे तर त्याचे परिणाम एकीकडे हे भोगत आहेत आणि दुसरीकडे काही जण उपभोगत आहेत. आणि ज्या अंबानी अडाणींना आज एका दिवसाला कोट्यावधी रुपये मिळतात, आता गौतम अडाणींचा दिवसाची कमाई 1000 कोटींच्या वर गेलेली आहे, मुकेश अंबानींची आधीचीच आहे. आणि ह्यांना आता बायका सांगत होत्या की आम्ही आठवड्यातून 2 दिवस जरी आम्हाला काम मिळालं तरी खूप समाधान होतं, नाहीतर काही आम्ही करत. मी ज्या वेळेला गुजरातमध्ये काम करत होते 83-84 पासून, तिथून नर्मदेचा प्रश्न माझ्यावरती बसला, त्या ठिकाणी पाहत होते की माझं एक जुनं घर कोणी दिलेलं, त्याच्या बाजूला झाडाखाली मजूर राहायचे आणि मग 15 दिवस काम मिळालं नाही की चालत परत पंचमहाल आणि बनासकाठाला अहमदाबादवरून जायचे. तर ते चित्र आहे मजुरांचं, हे अत्यंत दुःखद आहे आणि त्यामुळेच आपलं कार्य हे अधिक सुखद आहे आणि प्रेरणादायकही आहे. कुठेतरी प्रस्थापितांनी विस्थापितांशी जोडून घेतलं नाही तर हे सतत विस्थापितच राहणार आयुष्यभर. आता पाद्यांच्या शाळेमध्ये अमरावतीच्या जाऊन आले आणि 3 ठिकाणी आपल्या क्षेत्रामध्ये पाद्यांची हत्या झाली, अहमदनगरमध्ये आणि बीड जिल्ह्यात 2 ठिकाणी. कोण आहे तो? हे भीक का मागतायत? ज्या गायरानावरती ते जगत आले ते गायरान आज MIDC आणि कोणी लुटतायत आणि मग इतर समाजाचे लोक स्वतःला असं मानतात की आम्ही अगदी अधिकृत आणि हे सगळे अनधिकृत. हा मजूर अधिकृत झाला आज, तर तो श्रमिकात किती वर्ष अनधिकृत म्हणून होता, जो चालत होता आणि मृत्यू भोगत होता, त्याचा कुठला रेकॉर्ड संसदेमध्ये मृत्यूचा सुद्धा सरकार सांगू शकत होतं? हे असं का? तर आपल्या नकाशावरतीच यांच्या योगदानाला स्थान नाही आणि सन्मान नाही. आज शेतकऱ्यांना लढावं लागतंय ते सुद्धा यासाठीच. अहो, आज 2 रुपये आणि 4 रुपये किलोनी भाज्या विकल्या जात आहेत. आमचे अनेक शेतकरी मध्य प्रदेशातले असो की महाराष्ट्रातले अशा भाज्या रस्त्यावरती टाकतायत. टोमॅटो सुद्धा आपण किती रुपयाला खरेदी करता? टोमॅटो इथे काय रुपये किलो? 4 रुपये सुद्धा मिळत नाही किलोला. आणि जर इथल्या शिरपूरच्या पुढच्या मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून आमच्या नर्मदा काठावरून जयपूरला किंवा दिल्लीला टोमॅटो पाठवायचं असेल तर 25,000 ते 30,000 रुपये कोण खर्च करणार आणि त्याचा हिशोब कोण घेणार? आज तुम्हाला सांगते, आमच्या इथे सीताफळ आपण करा एक ग्रुप आज तयार, 5 रुपये किलोने सीताफळ आदिवासींकडून घेणारे व्यापारी. आणि आज आता मी ठाण्याला एका ठिकाणी विचारलं, एवढा मोठा 280 रुपये किलो, ही सर्वाधिक किंमत मी पाहिली. तर गेल्या वर्षी आम्ही 2000 किलो पुण्याला पाठवले, या वर्षी आम्ही वाशीला सुद्धा पाठवू शकतो, नवी मुंबईत पाठवले. आणि आमच्या व्हॉलंटियर्सनी 50 तरुण मुलांचा, अगदी लहान वयातली शाळेतली खेळघर मध्ये येणारी मुलं सुद्धा, त्या सगळ्यांचा ग्रुप केला आणि आपापली स्कूटी घेऊन आणि आपापली गाडी घेऊन लोकांनी 2000 किलो घरोघरी पोचवले. त्यातून आमच्या जीवनशाळा चालतात, ज्याही फार मुश्किलीने आम्ही चालवतो, पण 6000 मुलं आता पास होऊन गेली, ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली, क्रीडापटू झाली. तर त्यांच्यासाठी म्हणून 65,000 रुपये आम्हाला मिळाले, जरी आम्ही आदिवासीला 25 रुपये किलो दिले तरी सुद्धा. तेव्हा किती फरक आहे हे पहा आपण. आणि त्यांना सांगून आम्ही दिले की हे कार्य जीवनशाळांसाठी आहे, त्याच्यासाठी सरकारचं काही दानपत्र नाहीये. आणि आपल्याला 5च्या ऐवजी 25 रुपये ते एवढे खुश झाले की आता परत सीताफळ आले तर सगळ्या गावांची मागणी आहे की आम्हीच आता ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, इंदोर सगळीकडे पोचवावं. आणि जैविक सीताफळ 5 रुपए किलो ने तिथून निकली. ये जो एक गैर बराबरी है, इस गैर बराबरी को हमको काटना ही पड़ेगा. वो सब बात आज यहाँ करने का समय नहीं, लेकिन आप सब लोग यहाँ कहीं ना कहीं
इसको ही छाटने काटने में अपना योगदान दे रहे हैं, इसके लिए आप अभिनंदन के पात्र हैं. मला एवढंच वाटतं की आता या श्रमिकांचं पोर्टल सुरू झालं. गंमत पहा की गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रोजगार हाच महत्वाचा मुद्दा. 45 वर्षामध्ये झालं नव्हती एवढी बेरोजगारी झाली वगैरे वगैरे, खूप ऐकलं, खूप लोकांनी अश्रू पण ढाळले असतील स्क्रीनवर पाहून. पण ह्याचा विचार केला का की या श्रमिकांना का नाही मिळत योग्य भाव, त्यांच्या श्रमाचं दाम? हा विचारच कोणी करत नाही. मनरेगा म्हणून ग्रामीण क्षेत्रात आहे, शहरी क्षेत्रात तर अशी काही योजनाच नाहीये की ज्याच्यामुळे रोजगार गॅरंटी मिळेल. शिक्षितांना नाही तर अशिक्षितांना तर कोण देणार असं वाटेल. पण खरं म्हणजे यांच्याशिवाय शहराचं पान हटणं शक्य नाही. एवढ्या मोठ्या बिल्डिंगच्या बनतात, जसे आम्ही 10 जिल्ह्यात करत लॉकडाऊनचं रेल्वे आणि ST ही 36व्या मजल्यावरती वॉटरप्रूफिंग करणार आहे. वरती उलट टाकून ते कोण होते, काय भुगतात हे पाहण्यासारखं आहे. पण त्याच्या पलीकडे आता कन्स्ट्रक्शन वर्कर्स ऍक्ट, याच्यासाठी खूप आमचा संघर्ष झाला. आमचं अखिल भारतीय संघटन आहे, त्याचा एक हिस्सा अनऑर्गनाइज सेक्टर वर्कर्स फेडरेशन आहे. तर या जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे BR कृष्णा अय्यरजी आमच्याशी जोडून होते. त्यावेळेला ते अत्यंत अद्भुत न्यायमूर्ती होते आणि त्यांनी खूप मदत केली आणि शेवटी सुप्रीम कोर्टात केस जिंकली आणि 96चा तो कायदा आला. आता त्या कायद्याखाली मालकांचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, मुकादमांचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे आणि श्रमिकांचंही व्हायला पाहिजे. परंतु जो मुकादम यांना बंगालमधून किंवा साताऱ्यावरून घेऊन येत असेल त्यांचं रजिस्ट्रेशनच नाही, तर त्यांनी जर काही अपराध केला, कायद्याचा भंग केला, तर कोण त्याला जबाबदार धरणार आणि कसं? आम्ही ज्या वेळेला 1 मेला प्रत्येक वेळेला आम्ही श्रम आयुक्तांच्या कचेरीवरती पोहोचत आलो. पण त्या ठिकाणी जाऊन आम्ही ज्या वेळेला घेरलं तेव्हा म्हटलं किती आहेत रजिस्टर्ड तुमच्याकडे इंटरस्टेट मायग्रंट ठेवणारे, आंतरराज्य श्रमिकांना कामाला लावणारे? म्हणाले 3 मुंबईमध्ये. तुम्ही लक्षात घ्या की आपला रेकॉर्ड हा GDP आणि सेन्सेक्स आणि ह्या सगळ्या बाबतीत खूप बोलत असेल, परंतु प्रत्यक्षामध्ये जे खरोखर बिल्डर्स आहेत, खरे बिल्डर्स हेच आहेत, बांधकाम मजूर, जे खरे प्रोड्युसर्स आहेत, जे खरे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, ज्यांच्याशिवाय आपले ड्रायव्हर्स, आपले कार्पेंटर्स, आपले टेलर्स, आपले कोण झोपडपट्टीत म्हणून राहत नाही याचा विचार करा. काल आम्ही ज्या वस्तीमध्ये होतो ती 2004 मध्ये संपूर्ण तोडलेली वस्ती, आज तिथे 12,000 घरं बनलेली आहेत. आणि आम्ही म्हटलं की नाही, आम्ही जाणार नाही, ती जमीन आमची आहे, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है अशी घोषणा देऊन. आणि आज तिथे 12,000 कुटुंब राहतात. कोण आहे? लसूणाचे ते हे लावण्यापासून ते प्रत्येक काम, बाजूच्या सगळ्या माडाच्या इमारतींमध्ये काम करणाऱ्या घरेलू कामगार. आता या सगळ्यांसाठी लॉकडाऊन मध्ये सुद्धा जे जाहीर झालं ते सुद्धा पोहोचवण्यासाठी नुसतं आटापिटा करावा लागतोय. या सिटीज विदिन सिटीजच्या सगळ्यांचा रेकॉर्ड जेव्हा मी घेतला 1-2 ठिकाणची, एकाने तर उत्तरच दिलं नाही. मलाही धक्का बसला, कारण गोदरेज कुटुंब तर असं आम्ही मानत होतो जे पर्यावरणाबाबत सेन्सिटिव्ह, नर्मदा आंदोलनाला कधी अचानक 50,000चा चेक पाठवणारे असे ते होते. पण आज त्यांनी आम्हाला उत्तर दिलं नाही. आम्हाला मग प्रत्येक वेळेला श्रमिक आयुक्तांच्याकडे जा, आयुक्त चांगले होते, आता रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले. पण या सगळ्यामध्ये जो सेन्सिटिव्ह अधिकारी मिळतो, जितका अवकाश स्पेस मिळते त्याचा उपयोग करा आणि संवाद करा. पण हे करता 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 ते मजूर तर निघून गेले. मग तिथे त्यांचा अकाउंट घ्या नंबर, मग 10 वेळा मग त्याचा मोबाईलच डिस्चार्ज होऊन जातो. मुझे ये अकेले रहना संभव नाही. वृद्ध माता पितांना सोडून, आपल्या मुलांना सोडून हे लोक इथे येतात आणि आपलं आयुष्य उभारतात. आणि अशा परिस्थितीमध्ये यांना 2,000 रुपये मंजूर होतात लॉकडाऊनचे. घरेलू कामगारांना 1,500 रुपये. आता 1,500 रुपये ते धनिकांचा एका दिवसाचा खर्च सुद्धा त्याच्या दुपटीने असेल. अशा परिस्थितीमध्ये तो सुद्धा त्यांच्याकडे पोहोचत नाही. याचं कारण रजिस्ट्रेशन नाही. आत्ता हे पोर्टल तयार झालं. गेल्या वर्षी महाराष्ट्राने खास पंकज कुमार नावाच्या स्पेशल कमिशनरना नेमले ह्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी. पण ते उच्च शिक्षेचे प्रिन्सिपल सेक्रेटरी पण होते आणि डेव्हलपमेंट कमिशनर असं नाव घेऊन ते स्पेशल वर्ल्ड ट्रेड सेंटर मध्ये मी पहिल्यांदाच गेले, त्यांचं ऑफिस तिथे होतं.
भाऊ इथे श्रमिक येणारच कसे इतक्या वरच्या मजल्यावरती नाही काही इथे काही याची गरज नाही, आम्ही सगळं काम करतो. काय करतात नाही. 2 तास त्यांच्याशी चर्चा केली. 1 वर्ष गेलं, पोर्टल काही सुरू झालं नाही. आता शेवटी सेंटर तर सगळं आपल्या हातात ठेवणार, कारण 2024 डोळ्यासमोर आहे. तेव्हा त्यांनी हे पोर्टल दिल्लीकडून आणलं. राज्य सरकारने आपले अधिकार, आपला हक्क आणि आपल्या श्रमिकांची गरज म्हणून जे काही करायला हवं होतं ते काही झालं नाही. आता हे पोर्टल तुम्ही राबवत आहे, हेही नसेल थोडं केलं. आता याच्यासाठी ऑनलाईनच सगळं झालं. ऑनलाईन बद्दल बोलायचं, हे गुगलायझेशन जे आहे ना, हे एकीकडे ग्लोबलायझेशन म्हणत होते. 1996 मध्ये युकेचे त्यावेळेचे पंतप्रधान येणार होते. या निमित्ताने त्यावेळेला आम्ही त्यांना मूनलाईट ऑपरेशन नाव दिलं, त्यांनी सनलाईट ऑपरेशन म्हटलं. आणि त्या सगळ्या हॉकर्सना तिथेच बसवलं. तेव्हापासून सुरुवात होऊन 2003 मध्ये पॉलिसी बदली. 2009 मध्ये कुमारी शैलजा, शिवराज पाटील, मीरा कुमार सारखे संवेदनशील मंत्री मिळाले आपल्याला सांगायला. नाहीतर आम्हाला आतमध्ये प्रवेशच कुठे मिळणार होता. आजही मिळत नाही दिल्लीच्या मंत्रालयामध्ये, परंतु आम्हाला घुसावंच लागतं. या सगळ्यामध्ये ही जी घुसपैठ आहे ती एकीकडे कायदे निर्माण करण्याची आहे, एकीकडे संविधानाचं पालन करण्याची आहे आणि एकीकडे या कायद्याचा अंमल करण्याची. तुम्ही हे जे हातात घेतलं आहे ते म्हणूनच महत्त्वाचं कार्य आहे. आता ऑनलाईनमध्ये बायोमेट्रिक्स म्हटलं, रेशन मिळत नाही. मी आता उभ्या असलेल्या सगळ्या बायकांना विचारलं, त्यांना रेशनच मिळत नाही. बघा, आता महाराष्ट्राचे 2013चा जो फूड सिक्युरिटी ऍक्ट आला त्याच्यासाठी पण आम्ही खूप लढलो. देशभरातली यात्रा झाली वगैरे वगैरे, आणि तो कायदा अजून अंमलामध्ये येत नाही. नाहीतर निदान 6 महिन्यांचं रेशन कार्ड हे या स्थलांतरित मजुरांना सुद्धा एक फुटपाथवर राहत असले तरी मिळालं पाहिजे. त्यामुळे त्यांना 5 किलो मिळत नाही, मग आपल्यासारख्यांना पॅकेट्स द्यावे लागतात. आम्ही ते केलं थोडंफार, परंतु विदेशी पैसा आणि फंड न घेणारे किती काम करू शकतात आमच्यासाठी, फारच कमी. तेव्हा हे फार महत्वाचं आहे की रेशन, भोजन, आम्ही राशन, वेतन, परिवहन असे 3 मुद्दे घेऊन लॉकडाऊन मध्ये भिडलो होतो. आज खूप असे युवा आहेत आपल्याकडे की जे खरोखर आपला 2 तासाचा जरी वेळ दिला आणि त्यांनी जरी सगळीकडे टेबल्स घातली आणि नुसता रेशन बद्दलचा डेटा घेतला आणि कायद्याप्रमाणे, नियमाप्रमाणे यांना मिळालंच पाहिजे. आता मध्य प्रदेशामध्ये प्रत्येक कन्स्ट्रक्शन वर्करला मिळालंच पाहिजे, प्रत्येक SC ST ला मिळालंच पाहिजे BPLचं कार्ड. पण इथे आपले APL देतात आणि मग त्याच्यावरती रेशन मिळत नाही. हे सगळं आपण करू शकता. आता कालच आम्ही निर्णय घेतला, सगळ्या मुंबईच्या वस्त्यांमध्ये जनसुनवाई राशनवरती द्यायची. प्रत्येक बाईला, प्रत्येक श्रमिकाला बोलण्याचा अधिकार आणि जागा द्यायची आणि मग तो डेटा आपण सगळ्यांना घेऊन मंत्रालयावर जाऊन पेश करायचं. आम्हाला सुद्धा आता परत त्याच्यावरती आम्ही आंदोलन अनेक वर्ष चालवलं. आता परत त्याच दिशेने जायला हवं. प्रभात चैरिटेबल ट्रस्ट तरफे जो कार्य नवी मुंबई में हो रहा है उसको आज देखकर बहुत खुशी हुई. नाका कामगार मेहनत का श्रमिकों में से वो समुदाय है जो कभी भी स्थिर नहीं होता और जिसको कभी स्थान और सम्मान नहीं मिलता, और उनका कभी रजिस्ट्रेशन नहीं, इसलिए सरकार के पास रिकॉर्ड नहीं, और रिकॉर्ड नहीं इसलिए रिकॉर्ड ब्रेक मेहनत करने वालों को थोड़ा सा भी लाभ नहीं. जो बिल्डिंग्स बनाते हैं, जो शहर साफ करते हैं, जो हर प्रकार का उत्पादन करते हैं, जो हर प्रकार की कला कुशलता का इस्तेमाल करके सभी भोग उपभोग शहरवासियों को देते हैं, वो कहीं कहीं से आकर अपने बाल बच्चों को छोड़कर यहाँ रहते हैं. ऐसे श्रमिकों को असंगठित कहना भी उनका अपमान होता है. वो असुरक्षित रखे गए होते हैं और उनके लिए एक तो स्वास्थ्य की पूरी सुविधा उपलब्ध करना, वो भी मोबाइल वैन के द्वारा, वो भी सोलार के ऊपर वैन चलाकर, और दूसरा कि उनको आज जो पोर्टल बना है 2008 के कानून पर 2021 में अब रजिस्ट्रेशन शुरू हुआ है, तो उन सब का करोड़ों का रजिस्ट्रेशन करना, इसमें अपना योगदान देने वाले प्रभात चैरिटेबल ट्रस्ट के डॉक्टर थोरात और उनके सभी सहकारी और उनके सभी प्रकार के डॉक्टर, साहित्यिक, सब जन सहयोगी, इनको सबको मिलकर हमें लगा कि ये एक ऐलान है सभी प्रस्थापितों को जो अपनी ज़िंदगी जीते जीते
विस्थापित होकर ही जो पूरा देश बनाते हैं, निर्माण करते हैं, उनके लिए अपना योगदान दे दे, जो भी जिस प्रकार से कर सकते हैं। इसीलिए विनर्स ट्रस्ट, फार्मा एसोसिएशन, डॉक्टर्स एसोसिएशन, साहित्य परिषद, सब कोई इनके साथ जुड़कर जो कर रहे हैं उनका हम जोरदार अभिनंदन करते हैं। प्रभात ट्रस्ट नाका कामगारांसाठी गेल्या 10 वर्षापासून कार्यरत संस्था आहे। आता डिजिटलायझेशनच्या माध्यमातून ई श्रम कार्ड, तसेच लसीकरणाचे प्रमाणपत्र आणि हेल्थ ID ह्या डिजिटल सुविधा या समाजातील शेवटचा घटक असणाऱ्या नाका कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभात ट्रस्टनी याचं नोंदणी सहाय्यता कक्ष सुरू केलेला होता। या कक्षाचा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संपन्न झालेला आहे। या माध्यमातून नाका कामगारांपैकी कोणीही ई कार्ड असेल, लसीकरणाचे प्रमाणपत्र असेल किंवा हेल्थ ID असेल यापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रभात ट्रस्ट रोज सकाळी नवी मुंबईतील नाक्यांमध्ये 8 ते 10 या वेळेत जनजागृती करून त्यांच्या नोंदणीसाठी मदत करणार आहे। आपणही सर्वांनी या कामाशी जोडावं अशी मी आपल्याला विनंती करतो। नाका कामगारांची आत्तापर्यंत नोंदणी होणं शक्य नव्हतं। बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी 90 दिवसांचं सर्टिफिकेट अपेक्षित होतं, परंतु हे सेल्फ रजिस्ट्रेशन आहे। हा फक्त डाटाबेस आहे। भारत सरकार श्रमिक लोकांचं या माध्यमातून सर्वेक्षण करेल, त्यांना आधारसारखाच एक नंबर प्राप्त होईल। सरकारच्या योजना ह्या बदलत राहतील। सुरुवातीला जीवन विमासारख्या गोष्टी असतील किंवा इतर लाभ असतील, हे अनुषंगिक पद्धतीने बदलत जातील। ज्या पद्धतीने आधार कार्ड आपल्याकडे होतं आणि आधार कार्ड कधी काही आपल्या लसीकरणाला लागेल याचा आपण विचारही केला नव्हता, तसं जोपर्यंत ह्यांची माहिती मिळत नाही आहे की कोण कोणत्या राज्यातून काम करत आहे, किती मायग्रेंट लेबर आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी त्यांचं सर्वेक्षण होणं आणि ई श्रम कार्डच्या माध्यमातून नोंदणी होणं हे गरजेचं आहे। त्याचबरोबर हेल्थ ID जे लॉन्च झालेलं आहे याच्यामधून डिजिटल पद्धतीने मेडिकल रेकॉर्ड उपलब्ध होणार आहेत। कामगार स्वतःच्या आजाराबद्दल माहिती सांगू शकत नाहीत किंवा हे मायग्रेंट असल्यामुळे इकडनं दुसऱ्या राज्यात गेले, दुसऱ्या जिल्ह्यात गेले, तर तिथल्या डॉक्टरांना त्यांच्या आरोग्याची पूर्व जी माहिती असते, इतिहास असतो, तो समजत नाही, त्यांना सांगता येत नाही, त्यामुळे उपचार योग्य पद्धतीने होऊ शकत नाहीत। ही निकट लक्षात घेऊन आता भारत सरकारच्या माध्यमातून हा हेल्थ ID दिला जातोय। हा ID पण जर कामगारांना मिळाला तर त्यांच्या आरोग्यादृष्टीने पण खूप मोठं काम होणार आहे।